बघू शकता ही माझी गाडी आहे, फॉर्च्युनर गाडी आहे माझी. माझं जिथं वास्तव्य आहे तिथे पाठीमागं, घराच्या पाठीमागं गाडी ड्रायव्हर पार्क करतो. सकाळी जेव्हा आता आम्ही बाहेर रोजच्या आपल्या शेड्यूलनुसार निघायसाठी ड्रायव्हर आला, ड्रायव्हरनं बघितलं की गाडीचं काच अक्षरशः फोडून टाकले बघा. ते फॉर्च्युनरचा काच एवढा टफ आणि एवढा मजबूत आहे की साध्या किलोच्या 1 किलोच्या गोट्याने त्याला काय होत नाही. तर मी जाग्यावर बघितलं तर मोठमोठे गोटे इथं टाकलेले होते. मी लगेच आपले जे ठाणेदार आहेत मोदी साहेबांना मी संपर्क केला. त्यांना घटनेची माहिती दिली की असा प्रकार घडलेला आहे. साहेब म्हणले रितसर तक्रार देऊन द्या. हो, पण काय कारण असं होतं? काही राजकीय वैमनस्य. हो, ज्या लोकांना वाटतं विचार ज्यांचा दाबता येत नाही त्यांना अशा प्रकारे त्रास देण्याचं काम सुरू आहे. त्यांना मला आपल्या माध्यमातून खुलं आव्हान द्यायचं की न्यूट्यू गाडीवर कशाला जोर आजमावताय. धमक आणि हिंमत असेल जर तुमच्या अंगात खरंच तुमच्या बापाचं रक्त असेल तर वसीम देशमुखला समोरासमोर येऊन भिडा ना. मग दाखवतो गावगाड्यातून आलेला एक शिवसैनिक, रांगडा शिवसैनिक कसा असतो. तर हो, राजकीय वैमनस्य आहे, विचारांची लढाई आहे. आम्ही कुठं दबत नाही आहोत. सगळे सामदाम दंडभेद सगळे आमच्यावर करून बघितले, पण आवाज कुठंच दबत नाही. शिवसेनेचा आवाज दबत नाही, वसीम देशमुखचा आवाज दबत नाही. अशा प्रकारे छळण्याचा, मानसिक त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. जास्त दुरुस्त होऊन जाईल. मला निदर्शनास आल्या मी लगेच ठाणेदार साहेबांना माहिती दिली आणि पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देतोय. आता रितसर तक्रार देतोय. त्याच्यानंतर पुढे देऊ ना, वरिष्ठांना माहिती देऊ.